किती पायी वाहू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते. नमस्कार रसिक हो. बाळ सीताराम मर्ढेकर म्हणजेच बासी मर्ढेकर यांची अब्द अब्द मनी येते ही कविता नक्कीच ऐकली असेल तुम्ही. ही कविता ऐकताना अनेकांना हा प्रश्न पडतो, अब्द म्हणजे काय? या अब्दचा शब्दाशी काही संबंध आहे की काय? तर आज आपण अब्द या शब्दाची गंमत समजून घेऊया. अब्द हा शब्द मराठीमध्ये 2 भाषांमधून आलाय. अरबीमधून मराठीमध्ये आपल्या ओळखीचा बनलेला एक शब्द आहे अब्द. त्याचा अर्थ काय होतो माहितीये का? सेवक, दास, अनुचर, भक्त. आता बघा, अब्दुल्ला हे नाव आपण ऐकलेलं असतं. अब्द उल अल्लाह, अल्लाहचा जो बंदा, अल्लाहचा जो भक्त, त्याला म्हणतात अब्दुल्ला. त्यामुळे जर अब्दुल्ला हे नाव आपण मराठीमध्ये योजत असू तर अर्थातच हा अब्द सुद्धा आपल्याकडे आलेला आहेच. दुसरा जो आपल्या अधिक परिचयाचा अब्द आहे तो संस्कृतच्या माध्यमातून मराठीत आलाय. संस्कृत हिंदी वळणाने मराठीत आलाय असं म्हटलं तरी चालेल. त्या अब्दाचे काय अर्थ होतात? त्या अब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. अब्द या शब्दाचा एक अर्थ आहे वर्ष. आपण म्हणतो ना जन्मशताब्दी, षष्ट्यब्दी, याच्यामध्ये हा जो अब्द येतो त्या अब्द या शब्दाचा अर्थ आहे वर्ष. अब्द या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे नागरमोथा हे जे सुवासिक गवत असतं ना त्यालाही अब्द म्हणतात. कपूर या अर्थाने सुद्धा काही जण अब्द हा शब्द योजतात. पण अब्द या शब्दाचा मर्ढेकरांना कोणता अर्थ अभिप्रेत आहे तर तो यापैकी एकही नाही. मग तो कोणता? तर संस्कृत मध्ये बघा ती घडण कशी होते, अपो ददाती इति अब्दः, म्हणजे जल देतो तो अब्द. आता लक्षात येत असेल की मेघ म्हणजे अब्द. थोडक्यात कुठल्याही ढगाला आपल्याला अब्द म्हणता येणार नाही. तर पृथ्वीवरून ही जी पाण्याची वाफ होते, जी सगळ्या अवकाशामध्ये पसरते आणि हे जे सगळं मेघवलय दाटून येतं त्याला म्हणतात अब्दवलय. आणि तसं कुठेतरी कवीच्या मनामध्ये हे जे काही धूसर, उत्कट, आर्द्र असं जे ओथंबून आलंय, एकवटून आलंय, त्याच्याबद्दल कवी मर्ढेकर तिथे असं म्हणता आहेत, अब्द अब्द मनी येते. आता हे सगळं अब्द शब्दामध्ये गुंफायचं म्हणजे किती कमाल आहे. अशा अब्दाना शब्दामध्ये गुंफणाऱ्या सगळ्या कवींना अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे सलाम.